नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तुम्हाला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सरकार जेव्हा घर सोडून जायला निघतो तेव्हा सानिका त्याला अडवून म्हणते, हे घर माझं पण आहे सरकार. आणि घर आहे ना घरातल्या माणसांनी बनतं आणि या घरातली सगळी माणसं आता माझी आहेत. आणि आपण जर असं सगळ्यांना सोडून गेलो तर आपण सुखी राहू शकतो का? शेवटी त्यांचा बी जीव आहे तुझ्यामध्ये, ते तुझा भल्याचाच विचार करतील. आणि मला एक सांग, तू जर असं घर सोडून गेला तर त्यांना बरं वाटेल का? प्रत्येक रात्रीनंतर जसा नवा दिवस उगवतो ना, तसा हा बी त्रास जास्त दिवस नाही राहणार सरकार. हे बघ, आठवडाभरात सगळंच बदलणार आहे आणि याची सुरुवात मी माझ्यापासनं करणार आहे. फक्त तू मला साथ दे, कारण तुझ्या साथीशिवाय काहीच शक्य नाही. आणि एक, जर पुन्हा घर सोडायचा विचार केलास ना तर गाठ माझ्याशी आहे. त्यावर सरकार सानिकाला म्हणतो, सानिका, मला पटतंय तुझं सगळं आणि मी पण रागाच्या भरात काय करायला चाललो होतो माझी मलाच कळत नव्हतं, सॉरी. मी पण इथून पुढं असे नाही करणार कधीच. तेवढ्यात सरकारला बाबूचा कॉल येतो आणि सरकार तिथून निघून जातो. सरकार गेल्यावर सई तिथे येऊन सानिकाला विचारू लागते, सानिका, सरकारला कोणी सांगितलं होतं की काल रात्री तू बाहेर झोपली होतीस ते? त्यावर सानिका म्हणते, मामींनी सांगितलं होतं. त्यावर सई म्हणू लागते, आम्ही इथं सरकारांना आत्यामधला वाद मिटवण्याचा प्रयत्न करतोय ग. हे सरकारला सांगायचं नव्हतं, पण मम्मी बी ना. जाऊ दे, तिची बी काही चूक नसेल ग. ती तुझ्या प्रेमापोटी आणि काळजीपोटी बोलली असेल. तू तुझी काळजी घे. आणि सई मिनल जवळ जाऊन म्हणू लागते, मम्मी, तुला अक्कल आहे का काही? सरकारला कशाला सांगितलं की सानिकाला काल बाहेर ठेवलं होतं म्हणून? त्यावर मिनल म्हणते, अगं मग चांगलंच झालं की. त्याच्यामुळेच ते त्याच्यामध्ये आणि ताईंमध्ये वाद झाला. त्यावर सई म्हणू लागते, अगं तुला काही समजतं का? सरकार आणि आत्यामध्ये वाद नाही झाला पाहिजे, सानिका आणि आत्यामध्ये वाद झाला पाहिजे. आपल्याला सरकारला नाही काढायचंय बाहेर, आपल्याला सानिकाला बाहेर काढायचंय. ते एक बरं झालं की सरकारने सानिकाला बाहेर का काढलं हे आत्याला विचारलं नाही, नाहीतर सगळं उघडं पडलं असतं. मला आत्याच्या मनात सानिकाबद्दल विष पेरून तिला घराबाहेर काढायचंय. त्यावर मिनल मनात विचार करू लागते, सईला सानिकाला बाहेर काढायचंय, पण मला सरकार आणि सानिका दोघांनाही घराबाहेर काढायचंय. इकडे सानिका विचार करत उभी असते, तेवढ्यात विभा तिथे येते. सानिकाला विभाला बघून खूप आनंद होतो आणि ती तिला जाऊन मिठी मारते. विभा सानिकाला विचारते, कशी आहेस सानू, आणि सगळं नॉर्मल झालं का? त्यावर सानिका म्हणते, नाही अजून, पण होईल सगळं ठीक. पुढे ती विचारते, बरं मला एक सांग, तू घरी जाऊन आलीस का? त्यावर विभा म्हणते, नाही ग, जे काही झालंय ना त्यानंतर मला घरी जायची भीती वाटतेय. पण हा, काकी भेटल्या होत्या देवळात. त्यावर सानिका विचारू लागते, कशी आहे मम्मी, काही बोलली का? त्यावर विभा म्हणू लागते, हो बऱ्या आहेत त्या पण. त्यावर सानिका म्हणते, पण काय, बोल ना विभे. त्यावर विभा म्हणते, त्यांना पण तुला भेटायची इच्छा आहे. त्यावर सानिका म्हणते, मग येते की मी घरी. त्यावर विभा म्हणते, नाही अगं, काकांनी काकीला शपथ दिली आहे की तुला भेटायचा किंवा तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न जरी केला तरी माझं मेलेलं तोंड बघशील. हे ऐकून सानिकाला खूप वाईट वाटतं. सानिका विभाला म्हणते, ही वेळ पण निघून जाईल आणि मम्मी पप्पांना एक ना एक दिवस मला पण भेटायला येतील, बघच तू. त्यावर विभा म्हणते, असं झालं तर देवच पावेल, पण काकालाही चिडलेत ग आणि ते लवकर सुटणारे असं ऐकलंय मी. आणि विभा म्हणू लागते, पण मला भीती वाटते, ते सुटले आणि त्यांनी परत आप्पांना किंवा सरकारला काही केलं मग? त्यावर सानिका म्हणू लागते, त्यांनी जर असं काही करायचा प्रयत्न केला ना तर मग आता त्यांच्या विरोधात मी उभी राहील. कारण आता हे कुटुंब माझं आहे आणि मी ह्या कुटुंबासाठी काही पण करायला तयार आहे. कारण मला जसे माझे पप्पा आहेत ना तसे माझे आप्पा पण आहे. ती पुढे म्हणू लागते, आपले दोन्ही बाप एकमेकांसमोर उभे आणि त्यांना कारणीभूत फक्त मीच आहे. त्यावर विभा म्हणते, सगळं चांगलं होईल सानू. त्यावर सानिका म्हणते, सगळं चांगलं होईल आणि नाही झालं तरी मी सगळं चांगलं करेल. आता ह्या दोन्ही गावांना आणि दोन्ही घरांना एकत्र करायचं काम मी करणार आहे. विभा म्हणत असते, सानू, आता कुठलाच विचार करू नको. आता ह्या घरात तुझी जागा पक्की कर आणि सरकारच्या आईच्या मनातला तुझा राग कसा जातोय ते बघ. इकडे संध्याकाळी सानिका तिच्या रूममध्ये खिडकीमध्ये उभी राहून विचार करत असते. तेवढ्यात सरकारचं लक्ष तिच्याकडे जातं. सरकार तिच्याजवळ येऊन तिला विचारतो, काय झालं सानिका, ठीक आहेस ना तू? त्यावर सानिका म्हणते, होय मी ठीक आहे. त्यावर सरकार तिला विचारतो, कसला विचार करतेस? त्यावर सानिका म्हणते, मी जर तुला काही सांगितलं तर तू ऐकशील का माझं? त्यावर सरकार म्हणतो, तू मला काही सांगितलं आणि मी केलं नाही असं कधी झालंय का? बोल. सानिका म्हणते, मला काय वाटतं, तू एकदा आईंसंग बोलावं. म्हणजे बघ ना, हॉस्पिटलमध्ये आप्पा गेल्यापासून त्या एकदम एकट्या पडलाय आणि घरात जे काही झालंय
त्याच्यामुळे त्यांना तुझ्याशी बोलावंसं वाटत असेल. त्यावर सरकार म्हणतो, बरोबर आहे तुझं, मी पण ह्योच विचार करत होतो. लई दिवस झाले आम्ही मायलेकरांसारखं बोललोच नाही. जातो आणि बोलतो तिच्याशी. आणि सरकार बाहेर येतो. बघतो तर कमळ एकटीच तुळशीपाशी बसलेली असते. सरकार कमळजवळ जाऊन उभा राहतो, पण कमळ त्याच्याशी बोलत नाही. त्यामुळे तो खाली बसून तिचे पाय चेपू लागतो. सरकार कमळला विचारतो, आई तू काही खाल्लंयस का? त्यावर कमळ म्हणते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. पुढे तो म्हणतो, अगं काय तब्येत झाली आहे तुझी आई, किती वाढलीस बघ, सारखी काळजी करतीयस ना आमची? त्यावर कमळ म्हणते, काळजी करायसारखं काही झालं तर काळजी वाटणारच ना. पुढे सरकार म्हणतो, आई अगं स्वतःच्या जीवापेक्षा काही महत्त्वाचं आहे का? त्यावर कमळ म्हणते, माझी माणसं जी माझ्यापासून लांब जाताना दिसताय मला. त्यावर सरकार म्हणतो, अगं कोणी नाही लांब जाते तुझ्यापासून आणि मी तर नाहीच नाही. त्यावर कमळ म्हणते, खरंच? त्यावर सरकार म्हणतो, एकदम खरं. आणि तू पुढे म्हणतो, तुला आठवतंय आप्पा मला जेव्हा रागवायचे आणि मी रुसून बसायचो तेव्हा तू काय करायची? त्यावर कमळ म्हणते, तुला गोष्ट सांगायची. गोष्ट ऐकल्याशिवाय तुझा रुसवाच जात नव्हता. त्यावर सरकार म्हणतो, मग मी आत्ता रुसलोय असं समज आणि परत मला तीच गोष्ट सांग ना. आणि कमळ सरकारला गोष्ट सांगू लागते. एक ना घारीचं घरटं असतं. एक दिवस खूप वादळ येतं आणि ते घरटं मोडून जातं आणि ती घार पण मरून जाते. त्या घारीचं पिल्लू बिचारं एकटंच राहतं. विषारी नागाची त्याच्यावर नजर असते, म्हणून जीव वाचवण्यासाठी वाट दिसल तिकडं जातं. पुढं ते बदकांमध्ये जातं. तिथं बदकाच्या आईनं बी पिल्लं घातलेली असतात. मग ती बदकांची आई असते की नाही, ती घारीच्या पिल्लालाही तिच्या पिल्लांसोबत वाढवते आणि मोठं करते. त्यावर सरकार म्हणतो, ही गोष्ट संपल्यावर मी तुला नेहमी एक प्रश्न विचारायचो आई, असं कसं असू शकतं? त्यावर तू काय म्हणायचीस? त्यावर कमळ म्हणते, आईचं काळीज असतं रे. त्यावर सरकार विचारतो, मग त्या आईच्या काळजाला काय झालं आई? दुसऱ्याचं पिल्लू आपल्या घरट्यात आलंय ना, मग त्याला पण मायेची गरज आहे. त्यावर कमळ म्हणते, त्या पिल्लापेक्षा मला माझ्या पिल्लांची जास्त काळजी. त्यावर सरकार म्हणतो, अगं तुझ्या पिल्लाला काहीच नाही होणार आणि आप्पा पण लवकर बरे होतील, पण तुझ्या या काळजीमुळे तू लई बदलली आहेस आई. मला माझी पहिली आई पाहिजे. त्यावर कमळ म्हणते, सरकार अरे तुझ्या खुशीसाठी काय बी करायला तयार आहे मी, फक्त तू मला सोडून जायची भाषा कधी करू नकोस. त्यावर सरकार म्हणतो, असं मी कधीच करणार नाही आई. आणि कमळला मिठी मारून रडू लागतो. कमळही रडू लागते. हे सगळं सानिका बघत असते. सरकार आणि सरकारच्या आईला असं बघून सानिकाला खूप आनंद होतो आणि ती मनात म्हणू लागते, मला खात्री की एक दिवस सगळं नीट होईल आणि ही त्याची सुरुवात आहे. सई दाराच्या मागून चोरून बघत असते. त्यावर सई विचार करते, सानिकाला वाटत असेल की आता सगळं चांगलं होईल, पण मी असताना तिचं काय बी चांगलं होऊ देणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सरकार विचार करत असतो, आजचा दिवस लई महत्त्वाचा आहे. आता सानिका साडी नेसून बाहेर येईल आणि तिला साडीत बघून आई लई खुश होईल. सानिका घर आवरत असताना तिथं तिला साडीचं बॉक्स दिसतं. ते बॉक्स उघडून बघते तर त्यात लिहिलेलं असतं, हा रंग आणि ही साडी तुझ्यावर शोभून दिसेल, नेसून बाहेर ये, वाट बघतोय. साडी बघून सानिका खूप खुश होते आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.